परीक्षेमध्ये हा विचारलेला प्रश्न आहे, रमेश व सुधाने एका वर्षाकरिता सारखी रक्कम वेगवेगळ्या ठिकाणी ठेव म्हणून ठेवली. रमेशला दशादशे 8 दराने व सुधाला दशादशे 7.5 हजाराने व्याज मिळाले. जर रमेशला सुधापेक्षा 500 रुपये जास्त मिळाले तर रमेशने किती रक्कम बँकेत ठेवली होती? तर या प्रश्नाला सोडवण्यासाठी बऱ्याचदा आपण मोठे फॉर्म्युले वगैरे वापरून सोडवू शकतो, पण आपल्याला कमी वेळा सोडवायचं आहे. तर आपल्याला दिसते दोघांनी सेम रक्कम होती, दोघांमधला जो दर आहे ते एकाचा 8 आणि एकाचा 7.5 आहे. तर आपल्याला एकच काम करूया आपण याच्यामध्ये, 8 आणि 7.5चा डिफरन्स काढूया आणि हा इक्विव्हॅलंट म्हणजे हा डिफरन्स आहे याच्यामध्ये त्यांनी रकमेचा फरक पण दिलाय. रमेशला सुद्धापेक्षा 500 रुपये जास्त मिळाले, तर हे 500 रुपयाला इक्वल आले. सिम्पली लक्षात घेतलं तर दोघांमधला जो फरक आला तो आला 0.5% हा फरक आला. हा इक्विव्हॅलंट आहे 500ला. ठीक आहे. तर लक्षात घ्या 0.5% म्हणजे याला आपण फक्त 2 जर मल्टिप्लाय केलं, ठीक आहे, दोन्ही साईडला 2 ने मल्टिप्लाय करू म्हणजे आपल्याला एक समजेल की 1%ची व्हॅल्यू किती आली, 500 रुपये आलेली आहे. म्हणजे सॉरी, ह्याला जर आपण मल्टिप्लाय केलं तर 0.5 गुणिले 2 तर इथे 1% आलेले आणि 500 गुणिले 2 केलं आपलं किती येते, 1000 आलेले. म्हणजे ही 1%ची व्हॅल्यू आलेली आहे आपली. आपल्याला काढायची 100%ची व्हॅल्यू, म्हणून आपण ह्याला 100 ने मल्टिप्लाय करूया. 100 ने दोघांना पण, दोन्ही साईडला. प्लस अशा प्रकारे 100%ची जी व्हॅल्यू आली ती आपली आलेली आहे 1,00,000 रुपये. सो हे आहे त्यांची सम, ऑप्शन नंबर 1.